सोना आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे। सोना आणि चांदीचे दर गगनाला भिडलेले असतानाच आता सोना आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे। सोनं 22,000 तर चांदीच्या दरात 1,00,000ची घसरण झाली आहे। राज्यातील सोने खरेदीदारांसाठी आताच्या क्षणाचे सर्वात मोठे आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। बघा, आज सलग 6व्या दिवशी सोन्याच्या दरामध्ये इतिहासामधील सर्वात मोठी विक्रमी घसरण पाहायला मिळत आहे। आज पुन्हा एकदा 24 कॅरेट सोन्याचे दर कमी झालेले आहेत। 24 कॅरेट सोन्याचे दर कमी झाल्यामुळे आज सकाळपासून ग्राहकांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण सुद्धा पाहायला मिळत आहे। आज सकाळपासून मोठ्या प्रमाणामध्ये ग्राहकांनी सोन्याची खरेदी केलेली आहे। जर तुम्ही सोनं खरेदी करण्याच्या तयारीत असाल, लग्न कार्य तुमच्या घरामध्ये असेल आणि तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी सर्वात मोठी आणि दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे। बघा, मागच्या काही दिवसांपासून सोन्याचे भाव झपाट्याने वाढत होते, परंतु मागच्या 8 दिवसांपासून सोन्याच्या दरामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण पाहायला मिळालेली होती। विचार करायला गेलं तर अमेरिका, इराण आणि इस्रायल या 3 देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती सुरू होते, त्यामुळे सोन्याचे भाव कमी होत होते। आज सलग 8व्या दिवशी सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे। सोन्याचे दर या युद्धामुळे मोठ्या प्रमाणामध्ये कोसळलेले आहेत। सोन्याचे भाव कोसळल्यामुळे ग्राहक मोठ्या प्रमाणामध्ये सोन्याची खरेदी करत आहेत। काही ग्राहक चांदीची खरेदी करत आहेत। जर तुम्ही सोनं किंवा चांदी खरेदी करण्याच्या विचारात असाल, तर त्याच्या अगोदर हा व्हिडिओ सविस्तर पहा, जेणेकरून तुम्हाला कमी पैशांमध्ये अधिकचं सोनं अधिकची चांदी मिळून जाणार आहे। बघा, आज अनुभवी व्यापाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार अजून सोनं घसरणार आहे, परंतु सोनं किती हजार रुपयांवरती येऊ शकता याविषयी नवीन माहिती आता समोर आलेली आहे। परंतु या युद्धामुळे फक्त सोनंच घसरलं नाही, तर या सोन्यासोबत चांदीचे दर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कोसळलेले आहेत। सोन्या चांदीचे दर कोसळल्यामुळे सोन्या चांदीची खरेदी करणारे सर्व ग्राहक आता खुश झालेले आहेत। अखेर भरपूर दिवसांपासून सोनं रॉकेटच्या स्पीडने वाढत होतं, परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर सोन्याने रेकॉर्ड मोडलेला आहे। सोन्याचे दर आज मोठ्या प्रमाणामध्ये कोसळलेले आहेत। इतिहासामध्ये कधी सुद्धा सोन्याचे दर एका दिवसामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये घसरलेले नव्हते। सोन्याने जो उच्चांकी दर गाठलेला होता, तर तो दर सुद्धा घसरलेला आहे। सोनं तोंडावरती आपटलेलं आहे। सोन्याचे भाव घसरल्यामुळे आज सकाळपासून पुणे शहरामध्ये 5,000 तोळ्यांपेक्षा जास्त तोळ सोनं ग्राहकांनी खरेदी केलेलं आहे। आज मुंबई शहरामध्ये सरासरी 20,000 तोळ्यांपेक्षा जास्त तोळ सोनं ग्राहकांनी खरेदी केलेलं आहे। सोन्याचे भाव घसरल्यामुळे आणि चांदीचे भाव घसरल्यामुळे राज्यातील सोने आणि चांदी खरेदी करणारे सर्व ग्राहक आता खुश सुद्धा होतच आहेत। बघा, तुम्हाला सांगायचं म्हटलं तर तुम्ही गावखेड्यामध्ये राहत असू द्या, शहरी भागामध्ये राहत असू द्या किंवा कुठेही तुम्ही राहत असू द्या, तरी पण तुमच्यासाठी ही सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी ठरत आहे। बघा, एकंदरीत आज सोन्याचे दर किती हजार रुपयांनी कोसळलेले आहेत। आज 1 तोळा सोन्याचा भाव किती हजार रुपयांवरती आलेला आहे ते आपण सांगत आहोत। यासोबत चांदीचे भाव किती हजार रुपयांनी कोसळलेले आहेत। आज चांदी किती हजार रुपयांवरती आलेले आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। त्यामुळेच तुम्हाला सांगितलं की तुम्ही सोनं किंवा चांदी खरेदी करणार असाल, तर त्याच्या अगोदर हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमचं सोनं आणि चांदी खरेदी करण्याचं स्वप्न पूर्ण होऊन जाईल। तुम्हाला सोनं आणि चांदी कमी पैशांमध्ये मिळून जाणार आहे। आता बघा ग्राहकांना, सोन्याचे भाव आणि चांदीचे भाव अजून किती दिवस असेच कोसळत जाणार आहेत, किती दिवस असं सोन्याचा भाव आणि चांदीचा भाव कमी कमी होत जाणार आहे याविषयी महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। परंतु सोन्याचे आणि चांदीचे दर किती हजार रुपयांवरती आलेले आहेत। आजचा 24 कॅरेट सोन्याचा दर, 22 कॅरेटच्या सोन्याचा दर, 18 कॅरेटच्या सोन्याचा दर आणि 14 कॅरेटच्या सोन्याचा दर, यासोबत आज 1 ग्रॅम चांदी असेल, 10 ग्रॅम चांदी, 100 ग्रॅम चांदी, 500 ग्रॅम चांदी, 1 किलो चांदी, अशा पद्धतीने आपण चांदीचे आणि सोन्याचे सविस्तर आजचे ताजे भाव तुम्हाला सांगत आहोत। त्यामुळे पुढचे 2 मिनिट हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमचा सोनं आणि चांदी खरेदी करण्याचं स्वप्न पूर्ण होऊन जाईल। तुम्हाला आजचे ताजे भाव समजून जातील। बघा, सोनं सध्याच्या स्थितीला आवाक्यामध्ये आलेलं आहे। सामान्य नागरिकांना, सामान्य ग्राहकांना सोनं खरेदी करणं परवडेल इतक्यापर्यंत सोन्या
सोन्याचे दर कोसळलेले आहेत. सोन्याचे दर याच्या अगोदर वाढत चाललेले होते. विचार करायला गेलं तर सोन्याने ऐतिहासिक पातळी ओलांडलेली होती. सोन्याचा एक मोठा फुगा तयार झालेला होता. सोन्याने 2025 सालामध्ये एक मोठा डोंगर महाकाय तयार केलेला होता. परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर सोन्याचा फुगा फुटलेला आहे. सोन्याने जो महाकाय डोंगर तयार केलेला होता तर तो डोंगर आता ढासळलेला आहे. म्हणजे सोनं जे रॉकेटच्या स्पीडने वाढत होतं त्या स्पीडने आता सोन्याचे दर घसरत आहे. सोन्याचे भाव कमी होत आहेत. सोन्याचे दर कोसळल्यामुळे ग्राहकांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण सुद्धा पाहायला मिळत आहे. परंतु ज्या ग्राहकांनी मागच्या 8 ते 10 दिवसांपूर्वी सोनं खरेदी केलेलं होतं ते ग्राहक आता डोक्याला हात लावून बसलेले आहेत. कारण सोन्याच्या भावामध्ये घसरण पाहायला मिळत आहे. परंतु ज्या ग्राहकांनी 8 ते 10 दिवसांपूर्वी सोनं आणि चांदी खरेदी केलेले होते त्या ग्राहकांनी जास्त पैसे मोजलेले होते आणि त्यांना कमी सोनं मिळालेलं होतं. त्यामुळे ते ग्राहक आता चिंतेमध्ये पडलेले आहेत. बघा सोनं घसरत आहे. घसरणीच्या भीतीने भरपूर ग्राहक सोनं मोडायला सुरुवात केलेली आहे. आज बघा पुणे शहरामध्ये भरपूर ग्राहकांनी सोनं मोडलेलं आहे. मुंबई शहरामध्ये सोनं मोडलेलं आहे. मग ग्राहकांना तुम्ही आता सोनं मोडलं तर तुमचा तोटा होईल का की फायदा होईल? मग तुम्ही सोनं मोडावं की नाही याची माहिती सुद्धा देऊन टाकतो. परंतु सध्याच्या स्थितीला ज्यांना सोन्याची नवीन खरेदी करायची आहे तर त्यांनी खरेदी केलं पाहिजे की नाही का अजून वेळ वाट पाहायची आहे याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती लगेच सांगतो. यासोबत तज्ज्ञांच्या मते सोनं घसरणार की वाढणार, भविष्यामध्ये काय होणार आहे, पुढच्या 1-2 दिवसांमध्ये सोन्याचे भाव गडगडणार की सोन्यामध्ये तेजी पाहायला मिळू शकते याची माहिती सुद्धा आपण सविस्तर पाहून घेऊयात. एकंदरीत 2026 साल सुरू होऊन आता भरपूर दिवस उलटलेले आहेत. विचार करायला गेलं तर 3-4 महिन्यांचा कालावधी आता उलटत आहे. आता सोनं खरेदी करण्याचं तुमचं स्वप्न पूर्ण होत आहे. परंतु ग्राहकांना सर्वात अगोदर तुमचा वेळ न घालवता डायरेक्ट आपण आजचे ताजे सोन्याचे आणि चांदीचे भाव बघून घेऊयात. सोन्या चांदीचे भाव जर तुम्हाला समजले तर तुम्ही 100% खुश होणार आहात. कारण विचार करायला गेलं तर सोनं हे 2020 सालापासून आता 2026 सालापर्यंत दुपटीने वाढलेलं आहे. 2020 सालामध्ये सोन्यामध्ये मोठी घसरण पाहायला मिळालेली होते. 2020 सालामध्ये सोन्याचा भाव म्हणजे 24 कॅरेटच्या 1 तोळा सोन्याचा भाव सरासरी 56,000 रुपये तोळा या ठिकाणी होता. यानंतर 2021 सालामध्ये हाच भाव सध्याच्या स्थितीला जर तुम्ही विचार केला तर याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये मोठा फरक पाहायला मिळत आहे. 2020 मध्ये प्रति 1 तोळा सोन्याचा भाव 56,000 रुपये, 2021 सालामध्ये प्रति 1 तोळा सोन्याचा भाव 62,000 रुपये होता. 2022 सालामध्ये 1 तोळा सोन्याचा भाव 65,000 रुपये होता. 2023 सालामध्ये 1 तोळा सोन्याचा भाव 72,000 रुपये होता. 2024 सालामध्ये 1 तोळा सोन्याचा भाव 75,000 रुपये होता. 2025 सालामध्ये 1 तोळा सोन्याचा भाव 80,000 रुपये होता. आणि आता 2026 सालामध्ये सोन्याचा भाव मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला होता. परंतु हे सर्व आता रेकॉर्ड मोडलेले आहेत. सोन्याने जो ऐतिहासिक उंची गाठलेली होते तर ती उंची आता या ठिकाणी घसरलेली आहे. सोन्याची आता ऐतिहासिक उंची कमी झालेली आहे. सोन्यामध्ये घसरण झाल्यामुळे ग्राहक आता खुश होत आहेत. ग्राहकांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण सुद्धा पाहायला मिळत आहे. सोन्यामध्ये ऐतिहासिक घसरण पाहायला मिळालेले आहे. सोन्यामध्ये ऐतिहासिक घसरण झाल्यामुळे ग्राहक आता खुश सुद्धा होतच आहे. बघा विचार करायला गेलं तर सोनं हा एक सुरक्षित धातू असतो. त्यामुळेच आपण सोन्यामध्ये गुंतवणूक करत असतो. यासोबत ग्राहकांना अडचणीच्या काळामध्ये सोनं आपल्याला 100% फायदा करून देत असतं. परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर जागतिक बाजारपेठेमध्ये आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये अशा काय घडामोडी सुरू आहेत तर त्या घडामोडींमुळे 24 कॅरेट पासून ते 18 कॅरेट सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणामध्ये कोसळलेले आहेत. या जागतिक बाजारपेठेतून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून अशी एक बातमी समोर आलेली आहे. त्या बातमीमुळे सोन्या चांदीचे दर मोठ्या प्रमाणामध्ये कोसळत आहेत. याच्या पाठोपाठ शेअर बाजारामध्ये सुद्धा मोठा भूकंप पाहायला मिळत आहे. शेअर बाजारामधील मोठमोठे शेअर्स आता पडलेले आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या माध्यमातून युद्धजन्य परिस्थिती अजून सुद्धा सुरूच आहे. यासोबत अमेरिका, चीन, इस्रायल, इराण अशा पद्धतीने देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे. त्यामुळे सोन्याची आयात निर्यात बंद झालेली आहे. त्यामुळे सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणामध्ये कोसळत आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोन्याच्या खाणी मोठ्या प्रमाणामध्ये सापडत आहेत. त्यामुळे सोन्याची या ठिकाणी आता मागणी कमी
कमी झालेली होते आणि सोनं जास्त प्रमाणामध्ये सापडत होतं. म्हणजेच तुम्हाला सांगायचं म्हटलं तर बाजारामध्ये एखादी वस्तू ज्यावेळेस जास्त प्रमाणामध्ये येते त्यावेळेस त्या वस्तूची किंमत ही 100% कमी होत असते, त्या वस्तूचे भाव पडत असतात. उदाहरणामध्ये सांगायचं झालं तर सध्याच्या स्थितीला तुम्ही जर बाजारामध्ये जास्त प्रमाणामध्ये वांगी घेऊन गेला, तुमच्या शेजारच्याने सुद्धा वांगीच विकायला आणले, बाजारामध्ये भरपूर दुकाने जर वांग्याची असतील तर तुम्हाला माहिती आहे की वांग्याचे भाव पडत असतात, वांग्याचे भाव कमी होत असतात. परंतु अख्ख्या बाजारामध्ये फक्त तुम्ही एकट्यानेच वांगी विकायला नेले तर त्या वांग्याला मोठ्या प्रमाणामध्ये किंमत येत असते आणि मोठ्या प्रमाणामध्ये तुमचा फायदाच होत असतो. त्याच पद्धतीने आपल्या देशामध्ये सुद्धा तसंच झालेलं आहे. मागच्या काही दिवसांपासून सोनं कमी प्रमाणामध्ये होतं, त्यामुळे सोन्याची किंमत ही वाढत चाललेली होती. परंतु सध्याच्या स्थितीला आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आता सोनं सापडत आहे. बाहेरच्या देशामधून सोनं या ठिकाणी आयात निर्यात केलं जात आहे, त्यामुळे सोन्याची किंमत घसरत आहे. आणि ही सोन्याची किंमत घसरत असल्यामुळे ज्यांच्याकडे जुनं सोनं होतं तर ते ग्राहक आता ते सोनं मोडत आहे. त्यामुळे सोनं सराफांकडे भरपूर झालेलं आहे, परंतु ग्राहकांकडे कमी सोनं झालेलं होतं, त्यामुळे सुद्धा सोन्याचे भाव कोसळत आहे. ग्राहकांना तुम्ही सोनं कधी खरेदी केलं पाहिजे जेणेकरून तुमचा फायदा होईल, तुम्हाला कमी पैशांमध्ये अधिकचं सोनं मिळून जाईल, याविषयी तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगत आहे. तर बघा ग्राहकांना सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, सोनं आपण का खरेदी करतो तर आपल्याला माहिती आहे की भविष्यामध्ये हे सोनं आपल्याला फायदा करून देणार आहे, त्यामुळे आपण सोन्याची खरेदी करत असतो. परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर भविष्याचा विचार सोडून द्या, सध्याच्या स्थितीला सोनं आता कोसळत आहे. बघा कोणाला सुद्धा अंदाज नव्हता की सोनं एवढ्या खाली येईल, तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सोन्याचे भाव गडगडलेले आहेत. सोन्याचे भाव गडगडल्यामुळे आपल्या घरामधील आजोबा असतील तर त्या आजोबा सुद्धा म्हणत आहे की आता काय खरं नाही, सोनं मोठ्या प्रमाणामध्ये कमी होत आहे, मग आपलं सोनं मोडावं की तसंच ठेवावं असा सर्वांना प्रश्न आता पडलेला होता. परंतु सरकारच्या माध्यमातून काही महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे. खरंच आता सोन्याचे भाव कमी होतील का, या ठिकाणी अजून किती कमी होऊ शकतात याविषयी एक महत्त्वाचा रिपोर्ट समोर आलेला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, जागतिक बाजारपेठ, या बाजारपेठेमध्ये सुरू असलेल्या घडामोडी, तर या घडामोडींमुळे सोन्याचे दर आणि चांदीचे दर किती रुपयापर्यंत येऊ शकतात याची महत्त्वाची माहिती सांगत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. आता बघा ग्राहकांनो, आता तुमचा भरपूर वेळ घेतलेला आहे, यापुढे तुमचा वेळ घेणार नाही. आता आपण डायरेक्ट 24 कॅरेट, 22, 18 आणि 14 कॅरेटचे आजचे ताजे भाव पाहणार आहोत. त्याच्या पाठोपाठच आपण प्रति 1 ग्रॅम, प्रति 100 ग्रॅम, अर्धा किलो आणि 1 किलो चांदीचा भाव आज किती रुपयांवरती आलेला आहे याची माहिती सुद्धा पाहणार आहोत. त्यामुळे जर तुम्ही सोने खरेदी करणारे ग्राहक असाल किंवा चांदीची खरेदी करणारे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. बघा ग्राहकांनो, भरपूर दिवसांपासून भरपूर ग्राहकांचं सोनं आणि चांदी खरेदी करण्याचं स्वप्न होतं, परंतु सोन्या चांदीचे दर मोठ्या प्रमाणामध्ये वाढत होते, त्यामुळे कोणतेही ग्राहक सोनं किंवा चांदी खरेदी करत नव्हते. परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे. देशामधील शेअर मार्केटमध्ये मोठा गोंधळ उठलेला आहे. जागतिक बाजारपेठेमधून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमधून मोठ्या हालचाली सुरू झालेल्या आहेत, त्यामुळे सोन्या चांदीचे दर हे मोठ्या प्रमाणामध्ये कोसळत आहे. सोन्या चांदीचे दर कोसळल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळालेला आहे. ग्राहकांचा आता सोनं खरेदी करण्याचं स्वप्न पूर्ण होत आहे. बघा ग्राहकांना विचार करायला गेलं तर अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या माध्यमातून काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्या निर्णयामुळे सुद्धा सोन्या चांदीचे दर मोठ्या प्रमाणामध्ये कोसळत आहेत. सोन्या चांदीचे दर कोसळल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळालेला आहे. ग्राहकांचा सोनं खरेदी करण्याचं स्वप्न आता पूर्ण सुद्धा होतच आहे. तर बघा ग्राहकांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा सोनं हे का आपण या ठिकाणी सुरक्षित गुंतवणूक म्हणून करत असतो, परंतु सध्याच्या स्थितीला सोन्याचे भाव कमी होत असल्यामुळे ग्राहकांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. खरंच अजून किती रुपयांनी सोनं घसरू शकतं हे तुम्हाला लगेच सांगतो, परंतु अगोदर सोन्याचे ताजे भाव बघा 24 कॅरेटचा 1 तोळा सोन्याचा आजचा भाव 1,52,000 रुपये, 22 कॅरेटचा आजचा ताजा भाव 1,37,000 रुपये, 18 कॅरेटच्या 24 कॅरेटचा भाव 1,17,000 रुपये आणि 14 कॅरेटचा भाव 1,03,000 रुपये. अशा पद्धतीने हे झाले 24
19, 22, 18 आणि 14 या सोन्याचे भाव सांगितलेले आहेत. चांदीचा आजचा दर 2,70,000 रुपयांच्या आसपास पोहोचलेला आहे. विचार करायला गेलं तर मागच्या एका महिन्याच्या तुलनेमध्ये चांदीमध्ये 30,000 रुपयांची तर सोन्याच्या भावामध्ये 20,000 रुपयांची घसरण पाहायला मिळालेली आहे. बघा, सोन्यामध्ये आणि चांदीमध्ये घसरण होत आहे, त्यामुळे ग्राहक सोनं आणि चांदी खरेदी करत आहेत. जर तुम्हाला सुद्धा सोनं आणि चांदी खरेदी करायची असेल तर तुम्ही आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्या, थोडासा अभ्यास करा आणि त्यानंतर सोनं आणि चांदी खरेदी करून ठेवा. बघा, या व्हिडिओचा दृष्टिकोन शैक्षणिक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणे. सर्व आपण ताजे भाव पाहिलेले आहेत.